आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, रोकठोक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। सातारा जिल्हा हा खऱ्या अर्थानं ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून सर्वत्र परिचित आहे। या मतदारसंघात जवळजवळ 21 सहकारी आणि खाजगी साखर कारखाने आहेत। मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरोघरी आरोग्य सेवा पोहोचली पाहिजे या ध्येयानं गेली अनेक दिवस अनेक वर्ष सातारा जिल्ह्यातील शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले हे काम करताना दिसतात। विशेष म्हणजे कोरेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी वस्तीवर ही आरोग्य सेवा पोहोचली पाहिजे, याचबरोबर शेतकऱ्यांच्या ऊसाला किंवा इतर उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन अहोरात्र धडपडत आहेत। हेच आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं काम सुरू आहे आणि समाजोपयोगी कशा योजना ते राबवतात। आपल्यासोबत आहेत रणजितसिंह भोसले साहेब, नमस्कार। मला एक सांगा, कोरेगाव मतदारसंघातील किती गावात आरोग्य सेवाच्या संदर्भात हे काम सुरू आहे तुमचं? कोरेगाव मतदारसंघातील खटाव, सातारा आणि कोरेगाव ह्या गावांमध्ये आरोग्य सेवा चालू आहे। मोफत सर्व सुविधा दिल्या जातात, डोळे चेक केले जातात। महिलांचे काही विषय आहेत त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांचा उपचार केला जातो आणि ह्या माध्यमातून अनेक लोक ग्रामीण भागातली पीडित लोक ज्यांना शहरापर्यंत पोहोचता येत नाही अशा ह्या आरोग्य सेवेचा लाभ घेतात। कोरेगाव मतदारसंघाकडे मी आता येतो। कोरेगाव मतदारसंघ खूप महत्त्वाचा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील। कशा पद्धतीनं शिवसेनेची गटबांधणी सुरू आहे आणि समाजोपयोगी कशा पद्धतीने तुम्ही काम करत आहे? सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांचे प्रश्न जाणून घेणं आणि त्याच्यावरती आपण काही त्यांना मदत करू शकतो का या विषयावरती आम्ही भर दिलेला आहे। लोकांपर्यंत ग्राउंड लेवलला पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेत आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना करण्याचा किंवा त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो। महिला मेळावा खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि खरोखर वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की एकंदरीत ज्या महिला चूल आणि मूल किंवा आपल्या घरापुरती अशी मिळतात त्या मात्र तुम्ही खऱ्या अर्थानं त्यांना एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून दिलं, काय सांगाल? साहेब, खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या महिला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 15,000 महिला त्या कार्यक्रमात होत असतात। ग्रामीण भागातल्या महिलांचे अनेक प्रश्न असतात, अनेक कामं असतात। पूर्ण सर्व कुटुंबाची जबाबदारी त्या महिलेच्या खांद्यावरती असते आणि ती महिलाच पेलवत असते। चूल मूल अख्खा पुरा संसार यशस्वीरित्या पुढे घेत असते। पण त्यांच्यासाठी कधी कोणी काय करताना दिसलं नाही, हा माझ्या डोक्यात विचार आला आणि महिलांसाठी काहीतरी करावं आपण त्यांच्यासाठी, त्यांना थोडं 5 मिनिटाचा का होईना आनंद मिळण्यासाठी हा कार्यक्रम घ्यावा हे डोक्यात आलं आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक असणाऱ्या महिलांकडून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला। मी सर्व महिलांचे आभार मानतो, मी त्यांना वंदन करतो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि ज्या महिला काही कारणास्तव येऊ शकल्या नाहीत त्या महिलांना सुद्धा मी आवाहन करतो की पुढं सुद्धा आम्ही असे कार्यक्रम महिलांसाठी कोरेगाव मतदारसंघामध्ये राबवणार आहे। तर पुढं सुद्धा यावं त्यांनी ह्या विषयामध्ये आणि बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये महिलांना बाहेर येताना थोडा त्रास होतो, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांनी विश्वास ठेवून शिवसेनेवरती, माननीय उद्धवजींवरती, आमच्यावरती विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेच्या झेंड्याखाली बाहेर आल्या, कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि सुखरूप घरी गेल्या आणि हा आनंद त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि चांगला आनंद आहे असं मी समजतो। मी परत एकदा अशा महिलांचं आभारी आहे की ज्यांनी तिथं उपस्थिती दाखवली, त्यांनी त्या कार्यक्रमाचा आनंद घेतला। भोसले साहेब, कोरेगाव मतदारसंघाचा विचार केला तर हा शिवसेनेचा मतदारसंघ पहिल्यापासून आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमचं कुटुंब सुद्धा पहिल्यापासून शिवसेनेची एकनिष्ठ आहे। या निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? नाही, मुळात बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना पूर्ण बाळासाहेबांनी ह्या मतदारसंघामध्ये कृष्णा खोऱ्याची या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्णा खोऱ्याची स्थापना केली आणि हे टाकापूर योजना ही कोरेगाव तालुक्यातील काही पीडित लोकांसाठी त्यांनी लगेच अंमलात आणली आणि त्याची स्थापना करून त्याचं काम चालू केलं। जे टाकापूर योजना ते काम शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे। लोकांना शिवसेनेबद्दल फार आपुलकी आहे, बाळासाहेबांबद्दल आपुलकी आहे, उद्धवजींबद्दल आपुलकी आहे। लोकांपर्यंत पोचणं आणि त्यांना या गोष्टीचा जाणीव करून देणं हे आम्ही करत आहोत। लोकांना शिवसेनेवरती विश्वास आहे, फक्त तसं समोर येणं गरजेचं आहे। आमचे बंधू मालोजी भोसले एकांबे पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या चिन्हावरून शिवसेनेतून
अत्याधिक मतांनी निवडून आले. ही तिची नांदी आहे. म्हणजे शिवसेनेवरती विश्वास ठेवू शकतात. त्या पद्धतीनं कोरेगाव मतदारसंघात आम्ही काम चालू केले आहे शिवसेनेच्या माध्यमातून. फार अवघड काही नाही. लोकांची प्रतिक्रिया आहे चांगली आणि चालू आहे. मला एक सांगा, कोरेगाव मतदारसंघामध्ये वाद सुरू आहे आतला आणि बाहेरचा. त्याचा फायदा कितपत शिवसेनेला होईल? आणि त्यामध्ये दुसरा एक मुद्दा की नेत्या शालिनीताई पाटील यांनी नुकतंच जाहीर केले, मी नसेल पण माझा उमेदवार असेल. म्हणजे काय सूचक वक्तव्य आहे? बघा, कोरेगाव मतदारसंघातील सर्व जनतेने पवार साहेबांच्या वरती विश्वास ठेवून बऱ्याच वेळा त्यांना साथ दिली. आतला आणि बाहेरचा म्हणण्यापेक्षा जो कोणी असेल त्यांनी न्याय द्यायचं काम करायला पाहिजे. आणि न्याय जर दिला असता तर लोकांचे प्रश्न मार्गी लागले असते. म्हणजे आता आम्ही बेरोजगार मुलांसाठी रोजगार मेळावा घेतला, आरोग्य शिबिर चालू आहे, लोकांच्या गरजा भागवण्यासाठी आम्ही काम करतोय. ह्या गोष्टी प्राधान्याने घेतल्या पाहिजे. उद्योग क्षेत्रामध्ये तिथं कोरेगावमधील जनतेला रोजगार मिळवून देणं, तिथं एखादी कंपनी स्थापन करणं किंवा लोकांच्या हक्काचा असणारा कारखाना हा तसा असायला पाहिजे. दुर्दैवानं ते गोष्ट झाली नाही. पण हळूहळू लोकांच्या थोडासा हे दिसतंय. म्हणजे ह्याबद्दलचे जरा थोडेसे विचार करायला लागले लोक की काय कोरेगाव तालुक्याच्या 10 वर्षामध्ये काय विकास होऊ शकला नाही. दुसरी गोष्ट, ताईंनी जे दिलेलं आहे त्याला आत्ता उत्तर देणं योग्य नाही. म्हणजे ज्या त्यावेळेस ते काय घडू शकतं हे मी आत्ता सांगू शकत नाही. तुम्हाला ताईंचा उमेदवार तुम्ही असू शकता? मी ते आत्ता सांगू शकत नाही. भविष्यामध्ये मी फक्त एक केलंय की कोणावरती जास्त बोलायचं नाही. आपण सर्वसामान्य जनतेमध्ये जायचं, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय ते जाणून घ्यायचं. आणि मी म्हणत नाही की ठीक आहे मला यश येईल न येईल हे मला माहीत नाही, पण लोकांचे प्रश्न, लोकांचे अश्रू पुसण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून हा रणजित भोसले नक्की करतो. भोसले साहेब, मला एक सांगा, हा मतदारसंघ शिवसेनेचा, मात्र भाजपनं सुद्धा या ठिकाणी पक्ष बांधणी सुरू केलेली आहे. युती झालीच तर हा मतदारसंघ काय होईल, आणि युती झाली नाही तरी कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जाल? बघा, हा मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा आहे. शिवसेनेची उमेदवारी मिळेल आणि प्रत्येक पक्षाला स्वातंत्र्य आहे काम करण्याचं. काम ज्याने ज्या पद्धतीने असेल, मी माझ्या पक्षाचं काम करतोय, अन्य इतर स्वतःच्या पक्षाचं काम करतो. युती झाली तर त्याचा फायदा होईल. म्हणजे युती झाली तर कामाचा फायदा होतोच. पण ही सीट शिवसेनेची आहे? हो, शिवसेनेकडे आहे. आणि मला नाही वाटत ज्या पद्धतीनं शिवसेनेचं काम या मतदारसंघात चालू आहे, उद्धव साहेब ह्याला नक्कीच न्याय देईल. महत्त्वाचा प्रश्न की ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी तुम्ही आता मैदानात उतरताय. 7 तारखेला मोठा मोर्चा तुमचा होतोय. काय तुमच्या नक्की आक्रमकपणे मागण्या आहेत आणि कशा तुम्ही लावून लागता? बघा, जसं आपण म्हणतो एखादा निकर सम्राट किंवा वाळू सम्राट, तसं आम्ही म्हणतो हे साखर सम्राट. आणि हे साखर सम्राट जे घालतात ते कोणावरती घालतात तर शेतकऱ्यांवरती. ठराविक कोणाचे तरी एका व्यक्तीकडे हे कारखाने आहेत. म्हणजे जिल्ह्यातले जे काही 5-6 कारखाने आहेत ह्याच्यावरती एका कुठल्या तरी व्यक्तीचं प्रभुत्व आहे. आणि त्या व्यक्तीच्या विचारानं हा कारखाना चालला जातो. जरी सभासदांचा असला तरी त्या विचाराने कारखाना चालला जातो. काही कारखाने खाजगीमध्ये त्याचं रूपांतर झालं. शेतकऱ्यांना या कोरेगाव तालुक्यामध्ये जर प्रश्न म्हणजे तेवढ्या पुरतं जर बोलायचं झालं तर कोरेगाव तालुक्यामध्ये यापूर्वी अन्याय शेतकऱ्यांवरती झाला, त्यांच्या हक्काचा कारखाना काढून घेतला. परंतु लोकांनी त्याला विरोध जास्त प्रमाणात दर्शवला नाही. नंतर बऱ्याच पद्धतीनं त्या शेतकऱ्यांवरती अन्याय होत गेला, परंतु विरोध मात्र तिथे दिसला नाही. हा विरोध दिसत नाही म्हटल्यानंतर त्यांची अन्याय करण्याची भूमिका वाढत गेली. गेल्या वर्षीचं जे गाळप झालं त्याच्यामधले त्यांनी जाहीर केलेले दर, त्या दरामध्ये त्यांनी ठेवलेली रक्कम, ही रक्कम जर या तालुक्यातल्या कार्यरत असणाऱ्या कारखान्यांची बघितली तर FRP कलम 166 प्रमाणे 14 दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम द्यायला पाहिजे. त्या कलमाप्रमाणे जर 14 दिवसानंतर जी ही रक्कम दिली तर त्याला 15% व्याज त्या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे. ही रक्कम जवळजवळ कोरेगाव तालुक्यातील 100 कोटीच्या आसपास व्याजासह. कुठल्या कारखान्यानं 250 रुपये, कुठल्या कारखान्यानं 300 रुपये,
असे शेतकऱ्यांचे दिलेले नाहीत आणि शेतकऱ्यांना असं वाटायला लागलं की आता मिळतात का नाही, हे त्यांना द्यायला पाहिजे. जी गेल्या वर्षीची थकीत रक्कम आहे, मग त्यावेळेस थकीत रक्कम अजून वर्ष झाले दिली नाही आणि त्याच्यावरती कुणी आवाज उठवला नाही. हे पाहिल्यानंतर आत्ता सुद्धा आत्ताचा गाळप आहे, ते गाळप झाल्यापासून 14 दिवसाची आत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे. 2.5 ते 3 महिने झाले ही पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत नाही. ती रक्कम किती आहे तर एका दिवसाला एका कारखान्याची 7,000, 8,000, 10,000 असं गाळप आहे. गुणिले 2900 रुपये प्रमाणे ही रक्कम कोट्यावधी रुपयाच्या घरात जाते आणि ह्याला महिन्याचं व्याज काढा तुम्ही 15%. ही सुद्धा कोट्यावधी रक्कम, व्याजाची रक्कम सुद्धा कोट्यावधीची घरात जाते. हे शेतकऱ्यांचे पैसे 2-3 महिने झाले कारखाना वापरतो आणि कारण काय सांगतंय तर साखरेला भाव. तुम्ही त्यांची रक्कम त्यांना दिली पाहिजे 14 दिवसाच्या आतमध्ये आणि ती FRP तोडून नाही. म्हणजे यांचा डाव कसा चालू आहे की बाबा रकमेमध्ये FRP जी जाहीर केलेली रक्कम आहे, तुमची कारखान्याने जाहीर केलेली रक्कम आहे, त्याच्यामध्ये 80% रक्कम आता द्यायची आणि 20% रक्कम नंतर द्यायची. म्हणजे 20% रक्कम जसं गेल्या वेळेस त्यांनी खाऊन टाकली, अजून दिलेली नाही, तसेच ते परत वरची रक्कम काढून टाकली. तर आमची मागणी असेल की FRPच्या कायद्याप्रमाणे पूर्ण रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाली पाहिजे आणि जे काय 2-3 महिन्याचं व्याज असेल 14 दिवसानंतर ते 15% व्याजासह ही रक्कम जमा झाली. त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलं, साखर आयुक्तांना निवेदन दिलं, प्रत्येक कारखान्याला निवेदन दिलं. परंतु असणारे कारखानदारी ह्यांनी मॅनेज केलेले काही अधिकारी, मी अजूनही म्हणतो काही अधिकारी, त्या माध्यमातून हे मोठी रक्कम बुडवण्याच्या मार्गात आहे आणि मनमानी कारभार कारखानदारांचा हा अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या संगणमतानं चालू. परंतु आम्ही आता ह्या शिवसेनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना जागृत करतोय की याचा विरोध करायला सुरुवात करा. तुमच्या हक्काची, तुमच्या घामाची रक्कम ही तुम्हाला मिळाली पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं, 7 दिवसाचा अल्टिमेट दिला होता. 7 दिवसांनी काही त्यांच्यावरती फरक पडला नाही म्हणून आता 7 तारखेला सोमवारी आम्ही विराट मोर्चा शेतकऱ्यांना घेऊन माननीय उपनेते नितीन मानवडे पाटील सर आणि लक्ष्मण वडळे आमचे उपनेते आहेत आणि शेतकरी नेते आहेत, तर त्यांना घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा मोर्चा करतो. कोरेगावमध्ये आम्ही बाजार समितीपासून ते तहसीलदार कार्यालय असा एक मोर्चा करतोय, कारण की याच्यामध्ये लोकांची जागृती, बाबा विरोध करायला सुरुवात करा. नक्कीच. तर हे होते रणजितसिंह भोसले आणि खऱ्या अर्थानं शेतकरी सर्वसामान्य कुटुंब यांना केंद्रबिंदू मानून कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये केलेलं काम नक्कीच सर्वांना आशादायी आहे आणि आगामी निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी केलेली, शिवसेनेच्या माध्यमातून केलेली बांधणी सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. आणि विशेष सांगता येईल की कोरेगाव मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघ पहिल्यापासून, यामुळं या भोसले कुटुंबियाचं फार मोठं योगदान आहे या शिवसेनेच्या जडणघडणीत. तोच कित्ता पुढं रणजितसिंह भोसले चालवताना दिसतात. तर तुम्ही आमच्याशी बोलला, धन्यवाद.